एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा काल उद्याचा आज शोध हा काल उद्याचा आज शोध हा. आई, यंदा दादाचं लग्न करायचं असं आई म्हणत होती. आणि तुम्हाला माहितीये, आज दादा आला ना की मी तर त्याला सांगणार आहे, यंदा बार उडून टाक बाबा. हो, बार उडवा, लग्न करा, बुवांना बोलवून पंक्तीही जोडा. माझ्या मुलाला जाऊन वर्ष झालं नाही, कार्यक्रम ठरवतायत. आई नका ना तो विषय काढू. गेल्या वर्षी जेव्हा दादा रक्षाबंधनाकरता आला होता तेव्हा तेव्हा हे स्वतःच त्याला लग्नाची गळ घालत होते. आता माझंच दैव उलटलं तर त्याचं काय मी इतरांना दोष देऊ? खरं तर तुम्ही आणि मी एकाच नावातले प्रवासी आहोत. माझा नवरा गेलाय आणि तुमचा मुलगा गेलाय. आता आपलं दुःख आपण कोणाला सांगायचंय? बरं, मी श्रीखंड आणायला सांगितलं. हो, माहितीये मला. दाम्या सांगूनच गेलाय बाजारात. कधीपर्यंत येईल ग माधव? दादा यायला हवा होता इतक्यात. आणि खरं तर बुवांच्या जेवणाची वेळ झाली आहे. किती वाजले ते तरी पहा. अजून पुऱ्याही करायच्या राहिल्यात. खर्च झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं. असं झालंय बघ कमल आता. अगं आपलंच आपल्याला होत नाहीये. आणि आणि तुझ्या मामंजींनी या बुवाला आणून बसवलंय घरात. आमच्या लग्नापासूनच हे वेड आहे हो त्यांचं. तेव्हा तेव्हा खूप केलं ग. पण आता मन नाही होत. असू द्या हो आई, त्यांचं मन रमतं ना त्यात. तेवढंच पुण्य पदरात आपल्या. कसलं पुण्य आणि कसलं काय? काही कमी जेवण झाली का ग या वाड्यात? अगं तुझं आणि राजेशचं लग्न झालं ना तेव्हा तेव्हा 100 जणींची ओटी भरली मी. पण आता आता माझीच ओटी रित्ती ठेवली आहे ग देवाने. अगं सुनबाई, ऐकलंस का? माधवराव आलेत. हा, आला दादा? माझ्या राजेशलाही श्रीखंड खूप आवडायचं. कसं या लोकांना काहीच कळत नाही. कुणाच ठाऊक. या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरे आहात ना? मजेत मजेत. या बसा बसा. मग कसा काय झाला प्रवास? अरे वा, उत्तम.
अहो एसटीत खिडकीतली सीट मिळणे म्हणजे प्रवास उत्तम होणार. अच्छा अच्छा, म्हणजे एसटीने आलात तर. हा माझ्या धाकट्या भावाचा मुलगा मुंबईला असतो. शेतीचं प्रशिक्षण घेतलंय आणि आता प्रत्यक्ष शेती काय असते हे बघायला इथं आलाय. नाव काय म्हणालास? रघु. रघुनंदन सुभान भालेराव. हा, असं पूर्ण नाव सांगावं. तुम्ही वहिनींचे भाऊ ना? हो, का रे, त्रास देते का वहिनी तुला? हा? नाही नाही, हो काहीतरीच काय म्हणताय. चला माधवराव, आज जाऊया. चला चला. रामोजी बुवांचं दर्शन घ्या. रामोजी बुवा? हे कोण बुवा? अरे दादा, पाणी. कशी आहेस? मी ठीक. अरे दादा, ये ना. ये बस. काय मग, झालं बुवांचं दर्शन? झालं बुवा एकदाच. तुझ्या सासऱ्यांच्या समाधानासाठी दर्शन घ्यायचं आणि काय. काय चाललंय काय सगळं? काय झालं? कमाल, तुझं लग्न होऊन जेमतेम वर्षच झालंय. राजेश गेला, संपलं ना सगळं. का उगाच आता ती नाती जपत आहेस तू? आणि हा रघु कोण आहे? अरे दादा, तो पाहुणा आहे या घरचा. पाहुणा? वाटत नाही. ज्या नजरेनं तो तुझ्याकडे बघत होता ना, त्यावरून तरी वाटत नाही. शी दादा, काय बोलतोयस तू? अरे तू माझं सोड, मला सांग, तू कधी लग्न करतोयस? माझं काय ग, माझं लग्न उद्या होईल, तू ठरवलंस तर. माझा काय संबंध? कमाल, अगं अजय अजून तुझी वाट बघतोय. आठवतं ना तुला काय ठरलं होतं आपलं? तुझं अजयशी आणि माझं मितालीशी लग्न. ते दोघं बहीण भाऊ आणि आपण दोघं बहीण भाऊ. किती छान सुटसुटीत झालं असतं ग सगळं. पण नाही, तू या घरात आलीस का तर जाऊ दे, तुझा स्वभावच नाही कळत आम्हाला. आणि इकडे तरी काय चाललंय ग हे सगळं? काय तुझे ते सासू सासरे, तो कोण कुठला बुवा, त्याला काय घरात आणून बसवलंय? आणि त्यात हा रघु. कमल, हे बघ, हे सगळं सोड, तू चल माझ्या बरोबर. ग छान धूमधडाक्यात लग्न करू आपण एका मांडवात. हे बघ, हे होणार नाही दादा. तू लग्न कर आणि प्लीज पुन्हा हा विषय मला नको. पण का? तुझा जीव गुंतलाय का कोणा तिथे? आमच्या तोंडाला काळं तर फासणार नाहीस ना तू? काय बोलतोयस दादा तू हे? अरे मग खरं काय ते सांग तरी कमल एकदाच. हे बघ दादा, ज्या क्षणी माझं राजेशशी लग्न झालं त्या क्षणी मी या घरची झाले. त्याचे आई वडील म्हणजेच माझे आई वडील झालेत ते. हो, आता राजेश नाही आहे इथे, या जगात नाही येतो, पण तरी मी त्याला नाही विसरू शकत. तो माझ्यासाठी इथेच आहे. तू माझी साथ द्यायचं सोडून हे सगळं बोलतोयस? हे बघ दादा, मी सतत हसत राहते, कारण जर मी हसले नाही आणि मीच जर दुःख करत राहिले ना, तर हे घर खरंच कोलमडून जाईल. अरे माझ्या अशा वागण्याने जर माझ्या सासू सासऱ्यांना काही क्षण चांगले मिळत असतील तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट आहे ना. हे बघ दादा, आणि राजेश तुमच्यासाठी नसेल, पण तो माझ्यासाठी आजही आहे आणि सदैव राहणार आहे. आणि मी खरंच त्याच्याशिवाय कुणाचाही विचार नाही करू शकत. बरं, हे सगळं सोड, चल आपण रक्षाबंधन करून घेऊया. अजून जेवणही व्हायचंय. हो, आणि आई कशी आहे? ठीकच आहे. चला आधी आपण रक्षाबंधन करून घेऊ.
कमल, मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणलेली का? पण तुझ्या सासू सासऱ्यांसमोर सगळ्यांना देखत नाही देऊ शकत तुला. बघू मी. आय एम सॉरी, दादा, आय एम रिअली सॉरी. मला तुझ्या भावना कळतायत, पण तू लग्न कर. आणि तुला आणि अजयला दोघांना सॉरी. तू खरंच मितालीशी लग्न कर. सॉरी दादा. तेही गरज आहे म्हणा. नाही पण यंदा पीक पाणी उत्तम झालेलं आहे. हो, बघूयात, मालाला किंमतही चांगलीच येईल बहुतेक. अरे आमच्या शेतातही रघुनी काही काही नवीन प्रयोग केलेत बघ, बघून जा ना जरा. दादा लगेच निघणार आहे. आ? काय लगेच? हो, अरे अरे किती लांबून आलायस. राहा की आजच्या दिवस. नाही राहिलो असतो मी, पण तिकडे कामं फार खोळंबली आहेत. हो, जाणं भाग आहे. हो, आणि सगळं लवकर झालेलंच बरं. दादा, यंदाच्या दिवाळीत तुझ्या लग्नाचा वार उडवायचा बरं का? हो 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 कमलबाई, आता गेल्यावर अगदी आधी त्याच तयारीला लागणार आहे मी. हो, तू आता लगेच निघणार आणि तयारीला लागणार ते माहित आहे, पण निघायच्या आधी इथून जेवून जायचं बरं का? आता कमल, यांना जेवायला वाढ आणि श्रीखंड भरपूर वाढ बरं का? अरे त्या मेल्या बुवानं संपवलंय सगळं. आई. हॅलो, हां अण्णा, कमल बोलते. हां, दादा पोहोचला का? अच्छा, नाही तो म्हणत होता जायचं आहे ते. बरं बरं, ऐका, मी काय म्हणते, मी त्याला समजवलं आहे आता. तुम्ही त्याच्या लग्नाचं बघा आता काय ते. हां, अच्छा अच्छा, ठीक आहे. हो, मी येईन. हां, ठेवते. हां. अगं बाई, चहा सुद्धा झालेला दिसत नाही अजून. आणि ही कमल गेली कुठे? कमल, ए कमल, कमल, कमल. Move. Oh my God. Shut. नीता, move बघा. शिंदे बघा. Oh God. विश. हे बघा. क्लास. शिंदे हे घ्या. ताब्यात घ्या. हे ठेवा तिकडे. त्या बाजूला. सध्या ठेवा त्या बाजूला. आणखी बघा काय कुठे. शिंदे, हां बोला. तुम्ही लिहून घ्या. हे बघा. क्लास. त्यानंतर बघा वॉच. एक आणखी 2 आणखी. हां, पैसा आले ना. या वजन पण घ्या. त्या उशी खाली बघा. हो गॉड. त्याच्या खाली बघा. शिंदे
आणखी तिथे बघा काय काय मिळतं का आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. ओके ठीक आहे. आपण जरा इकडे चौकशी करूया नीता. स तुम्ही वासंती का? सगळ्यात आधी तुम्हीच पाहिलं का? अहो दुर्दैव माझं. आमची लाकडं गेली स्मशानात आणि आता मुलाचे मृतदेह पाण्याचं आमच्या नशिबी आलंय बघा. अहो, काय काय पाप केली होती मागच्या जन्मी कुणास ठाऊक. गेल्या वर्षी माझा मुलगा गेला आणि आता माझी सूनही गेली हो. बघा मला एक सांगा म्हणजे अरे देवा माझी सुनबाई गेली रे. मालक बुवा घरात नाहीत मालक. बुवा अरे हाकलून दे त्या सगळ्याला. अरे, इतकी सगळी सेवा केली त्यांची आणि माझ्याच घरात हे असं घडावं. सांभाळा सांभाळा स्वतःला सांभाळा सांभाळा. मला एक सांग हा बुवा कोण? म्हणजे बघा 10-12 दिवसापासून ते इथंच आमच्या इथंच राहतात. बुवा आहेत ते. हा देवाचा अंगारा वगैरे लावतात का? हो हो म्हणजे दिवसभर इथंच असायचे आणि संध्याकाळला ते देवळात जाऊन बसायचे ते बुवा. बरं मला एक सांग त्या बुवाला शेवटचं कधी बघितलं तुम्ही? शेवटचं म्हणजे बघा साहेब, हा मी त्यांना जेवायला दिलं ना रात्री तेव्हा शेवटचं बघितलं. अच्छा 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 तेव्हा तुम्ही त्यांना शेवटचं बघितलं का? बरं मला एक सांगा या घरात आणखी कोण कोण राहतं? या घरात म्हणजे बघा साहेब मी तुम्ही? हो मी राहतो इथं. तुम्ही मी केशव काकांचा पुतण्या. कमल नात्याने वहिनी होती माझी. अच्छा तुम्ही इथेच राहता? हो म्हणजे शेतीचं प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यासाठी आणि शेतात काहीतरी नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी 6 महिन्यापूर्वीच इथं राहायला आलो होतो. अच्छा बरं मला एक सांगा काय झालं काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय नाही साहेब. हां काल वहिनींचा भाऊ आला होता पण ते रक्षाबंधनासाठी आला होता आणि सगळं वातावरण अगदी छान होतं साहेब. शिवाय जेवून सुद्धा गेला तो. प्रॉब्लेम काहीच नाही साहेब. सक्का भाऊ? हो सख्खा भाऊ. पण साहेब मला एक कळत नाहीये वहिनींनी आत्महत्या का केली? अगदी खमकी बाई होती ती. कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची तिच्यात हिंमत होती. रघुच ना? बरं मला एक सांग तुला आणखी कुणावर संशय? संशय म्हणजे कसं की कमलने आत्महत्याच केली की तिचा कोणी खून पण करू शकतो? खून? हां कसं काय शक्य आहे साहेब? म्हणजे काल वहिनींनी स्वतःच्या हाताने पेला घेऊन गेला दुधाचा. त्यांच्या रूममध्ये मी पाहिलं होतं आणि त्या दुधात विष आहे म्हणून. काय रघु लॅबचे काय रिपोर्ट्स असतील ना ते येतीलच. तू म्हणतोस की वहिनी स्वतः दूध घेऊन गेल्या बरोबर. पण असंही असू शकतं की त्या दुधात आधीच कोणीतरी विष टाकलं असणार. पण कोणी याचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. बापरे कोण असेल तो साहेब? कोण असेल तो? स हां वासंतीबाई म्हणतात की त्यांच्या तिजोरीतले दागिने पण गेलेत. काय? हो माय गॉड काकू काकू काय झालं? दागिने सगळे चोरीच गेले रे. काय करू? नीता केस फार कॉम्प्लिकेटेड वाटते. स हा जो कोणी बुवा आहे ना त्याचा शोध लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. तुम्ही आपल्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. तो बुवा दिसतो कसा हे मी जरा यांच्याकडनं माहिती करून घेतो. ओके सर. फास्ट. दाम्यास ना? हो जी साहेब. बरं मला एक सांग हा बुवा दिसतो कसा? बुवा दिसतो कसा? हा अक्षित तुमच्यासारखा दिसतो साहेब बघा. म्हणजे त्याला जर अशी दाढी लावली ना तर तो तुमच्यासारखा दिसेल. हो साहेब बुवा. चल तू बाहेर चल. अहो पण साहेब मी चल, चल, काय बाहेर केलं ना. अहो ऐकून घ्या ना. अजून घड्याळ वगैरे लिहून घेतलं. हो शिंदे सगळे फोटो काढलेत ना? सर्व काय
तुम्ही तिकडेच राहा. ओके ओके. विष पोटात गेल्याने असं कशाला करू साहेब? आपण नाही केलं काही. आपण काय नाही केलं. आपण काय नाही केलं.